हे सर्व जे ऑपरेशन आहे हे सुरुवातीपासून एक सीएम मॉनिटर ऑपरेशन होतं. माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांच्याकडे खराताची जी दुष्कर्म आहेत त्याचे व्हिडिओ गेलेले होते आणि त्यांनी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य पोलीस आयुक्त नाशिक आम्हाला स्पष्ट सूचना केल्या की हा जो काही प्रश्न आहे हा महिलांची सुरक्षा त्यांची मान मर्यादाचा प्रश्न आहे आणि ह्याच्यामध्ये कोणी आरोपी असला कोणाशी कनेक्टेड असला तरी त्याची गय करता कामा नये आणि आपल्याला याच्यात कायदेशीर कारवाई करायची आहे. या स्पष्ट सूचना प्राप्त झाल्यावर माननीय पोलीस महासंचालक दाते सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे पूर्ण ऑपरेशन प्लॅन करायला लागलो. कायदा हा अधिकार सगळ्यांना देतो. कायद्यापुढे सर्वजण समान असतात, मग तो कोणी सेलिब्रिटी असो किंवा नॉर्मल असो. पण ते फ्रीडम आहे का पोलिसांना? मी आतापर्यंत जे म्हणजे नाशिक पोलीसला तर मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानेन की मागच्या 2 वर्षापासून मी असल्यापासून आम्हाला इतका फ्रीडम दिलेला आहे की आम्ही अनेक कारवाया पॉलिटिकली कनेक्टेड लोक असतील किंवा जे रुलिंग पार्टीचे असतील त्यांच्यावरही आम्ही कारवाया केलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटत नाही की हा म्हणजे जी काही कणखर नेतृत्व माननीय गृहमंत्री आपल्याला देत आहेत तर मला वाटत नाही की काही कुठल्याही आणि हा प्रश्न अतिशय त्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. म्हणजे त्यांनी पहिला जे आम्हाला सांगितलं होतं की हा प्रश्न महिलांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांचा मान मर्यादाचा आहे, त्यामुळे कोणाची गय करू नका.